महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वदेह सर्व कार्येषु सर्वदा. दंडाला वंदन करून माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. आजचा आपण पाहतोय तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना पाहतोय. एका बाजूला केतकी बॉईज खंडीपाडा, दुसऱ्या बाजूला पाहतोय रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा. गवळीपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय खंडीपाडा संघाला. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईकला असलेला वैभव धूम, एक स्टायलिश प्लेअर, अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय योगेश धूम यांना. बॉलिंग मार्क होती, गोलंदाज सज्ज असतील विशाल लाखात. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक, पॉवर प्ले षटक. पहिलाच बॉल पूर्ण केलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल डाव भेटेल. बघा फटका चांगला खेळ, हात बॉल होता, शॉर्टपिच चेंडू होता, पूल केला होता, परंतु पाहिलं तर चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलाय एका सिंगल धावेसाठी. यस, बॅटीला बॉल जर लागून गेला डिक्लेरेशन झोन मध्ये तर सिंगल धाव असेल आणि स्ट्राईक रोटेट केली जाईल. बाईज आणि लेग बाईजच्या रूपामध्ये समजा तो डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला तर स्ट्राईक चेंज होणार नाही, मात्र धाव नक्की मिळेल. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला जातो. बॅट अँड बॉल संपर्क पाहिजे तर होत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. मग पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर 30 बाहेर आपण 3 क्षेत्ररक्षण तैनात आपण पाहतोय. लॉंग ऑफ एक क्षेत्ररक्षण आहे, लॉंग ऑन रिझन मध्ये कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि आपण पाहतोय तर मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस पुढे सरसावून इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. फटका चांगला होता परंतु टायमिंग झालेला प्रॉपर. त्याच कारणानुसार पाहिलं तर 2 धावा आपण पाहिला तर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावण्याशी धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय पहिल्या षटकातील. यावेळेस कट केलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जातो. बघा तिकडे आउटफील्ड थोडीशी स्लो आहे तिकडे. त्याच कारणानुसार पाहिलं तर 2 धावा घेण्यात यश मिळते प्रयत्न, परंतु नाही 2च धावावरती समाधान मानलं लागते. पावप्ले षटकामध्ये मोठे फटके येऊन देत नाही. वैभव धूम सारखा फलंदाज पाहिला तर नॉनस्ट्राईक एंडला अजून सुद्धा उभा आहे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु फटका फसला आणि पहा तिकडे झेल घेतलाय आणि संपतो इकडे. योगेश धूम यांचा खेळ स्वस्त मध्ये बाद होताना पाहता पण योगेश धूम यांना फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन आपण पाहतोय मिस्टर दिनेश बाबर यांना पाहतोय स्ट्राईक वर जाताना. चेंडूचा खेळ पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर रोखून ठेवण्याचं काम केलंय केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. अरे बाबा इथंच आलो ना ते काही इकडे तिकडे किती जाऊ रे पुट्टी आलं ना व्हेज ना नॉनव्हेज करतो ना. शेवटचा बॉल यावेळेस बघा ओव्हरपिच चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू होतो. षटक संपले पहिलं. पॉवर प्ले षटकाचा विचार केला. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी केलंय गोलंदाज विशाल लाखादाने आणि महत्वाच्या क्षणाला एक विकेट सुद्धा मिळाली आहे.
वैयक्तिक पहिल्याच सांघिक दुसरं शतक घेऊन गोलंदाज सज्ज असलेला रोशन गवळी पाहतो. पहिला चेंडू फेस केल्यानंतर दुसऱ्या षटकाला पहिला चेंडू फेस करण्यासाठी वैभव धुम पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना पाहतोय. मागच्या षटकाचा विचार करतो, मागच्या षटकामध्ये वैभव धुम यांनी फक्त आणि फक्त एक चेंडू फेस केला होता. यावेळेस ऑफ ट्रॅकर बॉल यावेळेस पूल गेलाय, सरळ पाठवलाय फाईलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय बिग ब्लू षटकार. बघा मागच्या षटकाचा विचार केला तर वैभव दुबे यांना स्ट्राईक नव्हती मिळाली, परंतु या वेळेस पहिल्यांदा स्ट्राईक मिळाला आणि पहिल्याच चेंडू ते आक्रमण केलंय. दुसरा बॉल पुन्हा एकदा पूल केला, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि महत्वाच्या क्षणाला मोठा मासा लागलाय जाळ्याला. वैभव धुम पाहतो तर स्वस्तामध्ये बाजूला पाहतोय, विकेट डाऊन. बघा थोडेसे निराश सुद्धा आहे स्वतःवरती, कारण हा षटकाराचा बॉल होता, षटकार जाणं गरजेचं होतं या बॉलवरती, परंतु विस्तारिंग झाला होता आणि तिकडे चांगला झेल घेतलाय आणि महत्वाची विकेट सुद्धा मिळालेली आहे. फोटो चालू का हप्ता तुझ्या आजीनं मारलं ना तिथे बाबीने तुला पाठवलेलं आता परत ते राहिलेलं फोटो काढतो लगेच हप्ता असा कोण करते फोटो बॅटर येऊन पाहतो आपण मिस्टर मयूर बाबर यांना पाहतोय. बघा अजून एक सुद्धा पहिल्या बॅटिंग एक आक्रमक फलंदाज आहे मयूर. तिसरा बॉल रोशनचा यावेळेस पूल केलाय, फटका पुन्हा एकदा फसलाय क्षेत्ररक्षक ताईनाज आणि बॅक टू बॅक पाहतो विकेट येताना पाहतोय. अजून एक मोठा मासा लागलाय झाला गोल्डन रक्त शिकार मिस्टर मयूर बाबर. आता मला फोटो पाहिजे त्याला. आलो आलो एक मिनिट न्यू बॅटर बाजा पण मिस्टर पवन टोकरे यांना. बघा गोलंदाज पाहिला तर रोशन हॅट्रिक वरती आहे. स्पर्धेचा विचार केला तर तिसऱ्या हॅट्रिकचा मान मिळतोय का गोलंदाज रोशन गवळी यांना. बघा बॉल आणि बॅट आपण पाहिलं तर संपर्क होत नाहीये, चांगला लाईन आणि लेनचा वापर केला. यावेळेस पाहिलं तर रोशन यांनी पूर्णपणे किटकीबाज खंडीपारा संघाला पाहिलं तर बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळला परंतु फसलाय, परंतु गॅप मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार फ्लॅट येतोय षटकार.
यावेळेस पाहिजे लोअर फुलटॉस बॉल होता बघा, गॅप मध्ये खेळून काढला, एक धाव नक्की कंप्लीट झाली. फक्त आणि फक्त एका धावावरती समाधान मानावं लागते. या एका धावनीशी धावफलक जाऊन पोचते 18 या आकड्यावर, 18 रन्स ऑन बोर्ड 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असलेला किरण. किरण पहिला बॉल घेऊन यावेळेस पाहिलं तर आडवाचा वापर केला. बॅट बॉल इतका चांगला संपर्क झाला पण तो बघा बॉल आपण पाहिलं तर थोडस चकवून गेलाय क्षेत्ररक्षकाला. चांगलं बॅकअप होतं परंतु 2 धावा इथे घेण्यात यश मिळते. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोचते 20 या आकड्यावर, 20 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस हाफ ट्रॅक बॉल होता, फर्स्ट फटका पाहिला तर आणि बघा क्षेत्ररक्षकाने घेतलाय झेल आणि संपतो इकडे फलंदाज खेळ. अजून एक विकेट डाऊन होताना पाहतोय पवन टोकरे. बॅक टू डगआउट. बॅटर आपण पाहतोय मिस्टर राज घाटाळांना पाहतोय. बघा दिनेश यांना जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे, कारण दिनेश पाहिलं तर एक आक्रमक फलंदाज आहे पण तो नॉनस्ट्राईक गेटला जास्तीत जास्त तो फलंदाजाला ठेवलेला आहे. यावेळेस किरणचा पुढचा बॉल, यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर मध्ये चेंडू हेलिकॉप्टर उडला, मिनी हेलिकॉप्टर पाहिलं तर कव्हर रिझन मध्ये एक धाव होती, तिकडे दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट होणार पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहतोय आपण दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 22 आकड्यावर, 22 रन्स ऑन बोर्ड. किरणचा पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा हाय अँड हँडसम चेंडू सरळ पाठवलाय. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना यासाठी षटकार होतोय. बघा षटकार आलाय, षटकार नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचते 28 आकड्यावरती. यावेळेस लोअर फील्ड चेंडू होता, चांगला ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला एक धाव झाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघा थोडंसं फंबल झाला होता परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल धावावरती समाधान मानावं लागते. धावसंख्येतून पोहोचते 29 आकड्यावरती. षटकाचा विचार केला तर तिसरं षटक चालू आहे, 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि वेलटेक फलंदाज होतोय फेल दिनेश बाबर. पुन्हा एकदा पाहतोय आपण स्वस्तामध्ये थोडासा बाद होताना पाहतोय. अजून एक गडी पाहिलं तर तंबूच्या आश्रय होताना पाहतोय.
चौथ्या षटक हातासाठी पाहतोय आपण सुधीर यांना बॉलिंग मार्कवरती. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आणि पाहिलं तर किरण थोडंसं उशिरा येताना पाहतोय. किरण धूम यांना पाहतो आपण थोडंसं उशिरा येताना. ऑफसाईड गेटला आपण किरण यांना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो आपण ऑन साईडला लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून फंबल झालाय आणि पाहिलं तर जिकडे सिंगल होती तिकडे डबलचं रूपांतरण झालं. म्हणजे या 2 धावा स्कोअरबोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. सुधीरचा पुढचा बॉल राजसाठी. यावेळेस आफ्टर काय बॉल होता परंतु पाहिलं तर बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. बाईकच्या रूपामध्ये सिंगल धाव. पुढचा बॉल सुधीर यांचा. यावेळेस हा प्रकार बॉल दापोली गेलाय. पाववर फुल आहे आणि सर्व बॉलला पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी येतोय षटकार. अजून बोल भेटत नाही. बघा या षटकाराने धावफलक पुढे सरकले 6 ने उसळ होऊन गेले ते 38 या धावेवरती. 38 रन्स ऑन बोर्ड. बघा एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातो यावेळेस पाहिलं तर केतकी बॉईज खंडीपाडा संघाकडून. यावेळेस बघा पुन्हा एकदा बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चांगला चेंडू हाताळला यावेळेस पाहिलं तर गोलंदाज सुधीर यांनी. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील आणि या इनिंग मधील सुद्धा. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय. पुन्हा एकदा पाहतो क्षेत्ररक्षक येतो फ्रेम मध्ये पण त्याकडून होतंय आता चुकी. बघा आता विकेट घेणं गरजेचं होतं. कॅच घेणं गरजेचं. एक सिंगल धाव येते. स्ट्राईक वरती होते आणि किरण दुबेना पाहतो पण स्ट्राईक वरती शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आलेत. थर्टी 39 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एखादा मोठा फटका एक चांगलं टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. यावेळेस पोहली केलाय. पॉवरफुल आहे का नाही. काय झेल घेतलाय अप्रतिम झेल आणि संपतो इकडे किरणचा खेळ. बघा किरण थोडेसे उशिराने आले त्याच कारणाचं पाहिलं तर धावसंख्या फक्त आणि फक्त 39 वरती जाऊन पोहोचली आणि 40 धावांचं एक टार्गेट सेट केलंय केतकी बॉईज खंडीपाडा संघाने. एक बॉल तिकडे गेला. तो गेला आलाच नाही. अजून एक बॉल कुठे गेला काय माहिती. एक बॉल तिकडे असेल मला वाटतं. आता हा तिसरा बॉल असेल. नाही लागचा बॉल 6 मारला ना. तो पण बॉल गेला त्या साईडला पाठी. आणला का तो. तो बॉल कुठे आहे. अरे आउट अरे भेटत जावं लागेल माहिती का. तुला ती देखील गरजेचं चमच्याची हॉटेल घ्यायला पाहिजे होत्या. हॉटेलला ग्लास मारा वर्षाच्या नेली ती मोठी वाटते डायरेक्ट नेली ते पहिल्या दिवशी तुटलं ते पाण्याची बॉटल नाही मिळत.
चला गवळीपाडा संघाने या सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. विशाल आणि कोण आहे? विशाल लाखात, नितेश ठाकरे. स्ट्राईकला कोण जाईल? नितेश मला वाटतं. नितेश नाही स्ट्राईकला. 40 धावांचा टार्गेट कंप्लीट करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. मिस्टर नितेश ठाकरे आपण पाहतो स्ट्राईकला असतील आणि विशाल नॉन स्ट्राईक एंडला. आणि बॉलिंग मार्कवरती किरण धूम यांना पाहतोय. हॅलो. किरणांचा पहिला बॉल फेस करतील नितेश. पहिलाच बॉल पुल केला, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे बराच काळ, पण बघा नो मॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहिलं तर बीट करत चेंडू जातो सर सी मारेशा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार. पहिल्या चेंडू ते इरादे स्पष्ट केले तर फलंदाज नितेश ठाकरे यांनी. किरणचा पुलचा बॉल पुन्हा एकदा नितेश साठी. यावेळेस पूल केला, फटका फसला, चेंडू हवेत आहे बराच काळ, 3 क्षेत्ररक्षक मध्ये गेला पाहिजे, परंतु नो मॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल झाला पुन्हा एकदा आणि बॉल पुन्हा एकदा जातो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय अजून एक चौकार. चांगला प्लेअर जर नाही तर त्यांच्यावर काय करायला लागलाय. त्यालाच बाहेर राहायचं. आमचं तर आम्हीच बाहेर राहतात. भले जाऊ कॅच पकडून तर नाही पकडू. चांगलं प्लेअर आपण आणि तर आपल्यालाच बाहेर जायला लागेल. त्यांच्या पण थोडी अपेक्षा ठेवू शकतो कॅच पकडायचं. इथं रन्स पण नाही केलं ना तुम्ही. बघा 2 चेंडूवरती 2 चौकार, नशिबाचे चौकार आहेत. कारण दोन्ही चेंडू पाहिलं तर नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाले होते मिस्टामिंग स्टू मध्ये, परंतु 2 चौकार आलेत. या 2 चौकाराशी धावफलक पाहिले तर 8 या आकड्यावर जाऊन प्रति किरण यांच्यावरती आक्रमण केलंय फलंदाजाने. किरण धूम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, रक्षक आहे तिकडे वैभव धूम. बघा वैभव यांच्याकडून सुद्धा आपण पाहिलं तर चुकी होताना पाहिजे. बघा झेल घेणं हाफ चान्स होता, झेल घेणं कंपल्सरी आहे, कारण आपण धाव पाहिलं तर 40 धावांचा टार्गेट सेट केलं, एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. परंतु कॅचेस म्हणजे मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं आणि ते सूत्र पाहिलं तर वैभव यांच्याकडून आता पाहिलं तर झेल सुटलेला आहे. 3 चेंडूवरती 3 झेल सुटल्यात असं पाहिलं तर बोललं तरी चालेल. यावेळेस इनसाइड आउट कव्वाची डोकून चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय अजून एक चौकार.
एकच झालं ना मगाशी 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. किरणचं थोडस महागडे षटक आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. वैभव धूमच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय बिग ब्लो षटकार. शेवटचा चेंडू असेल पावपे षटकार. यावेळेस स्विंग अँड मिस. पंचांनी लाऊड अपील केलं होतं, पंचांची दबाव टाकला जातो, परंतु पंचांनी तो दबाव फेटाळलाय. षटक संपले पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 रन्स ऑन बोर्ड. आता इक्वेशन झाले 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे आता पाहिलं तर या षटकामध्ये पकड बसवलंय गवळीपणा संघाने. खूप महागडे षटक आपण पाहतो किरण धूम यांच्याकडून पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये. पावपले षटक होतं, पावपले षटकामध्ये भरपूर धावा यावेळेस पाहिलं तर फलंदाजांनी लुटून घेतल्यात. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहतो मिस्टर वैभव धूम यांना. यावेळेस मला तर वैभव धूम बॉलिंग मार्क वरती. वैभवला चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघ थोडस पाहिजे तर बॅकफूट वरती गेलेला आहे. विकेट्स आणि डॉट्सच्या मागे जावं लागेल वैभव धूम यांना. यावेळेस पाहिलं तर तेच तर्रार चेंडू होता, परंतु ऑफ साइड ऑफ स्टंप होता. पंचांचा इशारा वाईटचा. एक अवंत धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. एक सिंगल धाव या अवंतरच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. खोलगट टप्प्याचे चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण बॅट अँड बॉल संपर्क होत नाही आहे. अजून एक पाहिलं तर निर्धाव चेंडू होतोय. सातत्याने निर्धाव चेंडू आणि विकेट्स घ्यावे लागतील वैभव धूम यांना. यावेळेस बघा बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. रनआउट चान्स आहे बघूया, परंतु बघा स्वतः गोलंदाज वैभव धूम यांच्याकडे बॉल गेला होता. जर ते घेऊन गेले असताना स्टंपला लावला असता तरी सुद्धा आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपामध्ये गडी गारच झाला असता, परंतु थ्रो केला आणि स्टंप पासून पाहिलं तर थोडंसं लांब पडला. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस लोअर फोल्डर बॉल होता, फक्त ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 18 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस फुल टॉस चेंडूचा फुल टर्न वसूल केलाय. 6 धावांनी येतोय बिग ब्लू षटकार. षटकार आला. या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. यावेळेस बघा चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय, पण एक धाव झाली. थोडंसं फंबल होतोय, परंतु नशीब आहे एकच धाव. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल वैभव यांचा. शेवटचा बॉल आपण पाहिला तेच तर्रार होता. बॅटन बॉल संपर्क झाला. षटक संपते. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावरती. 11 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 12 चेंडू 11 धावा.
आता मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल कोणताही गोलच झाला तर. पहिलं तर केतकी बॉयज खंडीपाडा संघ आपण पाहिलं तर थोडंसं बॅकफूट वरती गेलाय. मयूर बाबर. तिसरं षटक हातासाठी मयूर येतोय गोलंदाजी मार्क वरती. षटकार यावेळेस पूर्णपणे पकड बसवलं रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळपाडा संघाने. पूर्णपणे पाहिलं तर बॅकफूट वरती नेऊन ठेवलंय केतकी बॉयज खंडीपाडा संघाला. हाफ ड्रायव्हर बॉल मॅच फिनिश. स्वॅगने मॅच संपवलाय आणि सामना जिंकला तो रुद्राक्ष स्पोर्ट्स गौरवपाडा संघाने. हळक केतकी बॉयज खंडीपाडा. तुम्हाला पुढच्या मॅच साठी पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मानकरी ज्याच्या बॅट मध्ये सत्कार आणि चौकांशी आतिषबाजी झाली तोच नितेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. नितेश यांनी सुद्धा यायचं आणि टॉस